आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली 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 उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली 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 संत दर्शनी हाला संत दर्शनी हाला संत दर्शनी हाला संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय पेटे संपुष्ट हे हृदय पेटे संपुष्ट हे हृदय पेटे संपुष्ट हे हृदय पेटे करुणे पोटे साठवो करुणे पोटे साठवो करुणा पोटे साठवो करुणा पोटे साठवो करुणे पोटे साठवो करुणे पोटे साठवो संत दर्शने हालाभ दर्शनी आलाभ दर्शने हालाभ दर्शनी आलाभ पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला म्हणे होता ठेवा म्हणे होता ठेवा म्हणे होता ठेवा म्हणे होता ठेवा भाव सापडला तोया भाव सापडला तोया भावाचा पडला तोया भावाचा पडला तोया भावाचा पडला तोया भावाचा पडला दर्शने हालाभ दर्शनी आला दर्शने हालाभ दर्शनी आला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला हरी विठोबाय रघुमाय विठोबा रघुमाई रघुमाय रघुमाय विठोबा रघुमाई रघुमाय विठोबा रघुमाई रघुमाय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई रघुमाय रघुमाय विठोबा रघुमाई रघुमाय रघुमाय विठोबा रघुमाई रघुमाय रघुमाय विठोबा रघुमाई भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता
दर्शनी हा लाभ हा संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ लाभ संत दर्शनी हा लाभ अवगीच वारली अवगीच वारली संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ हा जोडला जोडला पद्मनाभ हा जोडला जोडला पद्मनाभ हा जोडीला पद्मनाभ हा जोडीला संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला 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 पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला 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 पद्मनाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 विठ्ठल
उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठवून. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. विठाला 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 अधरं मधुरं वदनं मधुरं, नयनं मधुरं हसितं मधुरं, हृदयं मधुरं गमनं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं. तडिद्वास संनील मेघावभासं, रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं, वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. पांडुरंगाकारु प्रथम नमनं, पांडुरंगाकारु प्रथम नमनं, पांडुरंगाकारु प्रथम नमनं, पांडुरंगाकारु प्रथम नमनं. दुसरे चरण सदाती या, दुसरे चरण सदाती या, त्यांच्या कृपादाने प्रथिता विस्तारू, बाबाजी गुरुदास तुका. दुसरे चरण सदाती या, दुसरे चरण सदाती या, त्यांच्या कृपादाने प्रथिता विस्तारू, बाबाजी गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. कलावज्ञ जीव धरार्थावतारं, कलांकांक तेजोधिका मोदी वक्त्रं, खलानिशवादापणोदार्हदक्षं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु, गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुद्धमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपदे. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरण, तुमच्या लागलो निज चरण, तुमच्या लागलो निज चरण. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरण, तुमच्या लागलो निज चरण, तुमच्या लागलो निज चरण. स्वामी तुकया देवा, ओ स्वामी तुकया देवा, स्वामी तुकया देवा, ओ स्वामी तुकया देवा, स्वामी तुकया देवा. यावरी न करावा अभेरू, न करावा अभेरू, यावरी न करावा अभेरू. ओ स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेरू, यावरी न करावा अभेरू, यावरी न करावा अभेरू. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवहेरम. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली.
संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार आकारण कारण करुणा उरणालय भक्त वांछल कल्पतरू भगवान पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाची माय साधकाचे मायबाप भगवान श्री ज्ञानोबाराया भगवान श्री तुकोबाराया यांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग. बघा, नवे नवे ज्यांनी या विश्वाचा संसार या जगाचा संसार सुखाचा होण्याकरता स्वतःच्या संसाराची रांगोळी केली असे असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर जाळोनी संसार बैसलो अंगणी असं म्हणण्याचा ज्यांचा अधिकार होता ना, असं म्हणणारे सतपुरुष असं म्हणणारे सतसाधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा संत भाग्याच्या भेटीचा अनुभव व्यक्त करणारा अभंग आज कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठाला विठाला कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय हे जरी सर्वांना ठाऊक असलं तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य की अल्पसहा परिहार देणं. परात परमेश्वर परम रसिक भक्त वांछल कल्पतरू भक्त वांछल दीनबंधू या भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादानं चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. बघा, कोणाच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे? मच्छिंद्रनाथ भाऊ महाराज यांच्या आशीर्वादानं यांच्या कृपेनं हा चालत आलेला सप्ताह. आणि या सप्ताहामधील 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या बालपामाराकडे आली म्हणून मी माझे परम भाग्य समजते. बघा, व म्हणतात ना, समय से पहले और तकदीर से ज्यादा, समय से पहले और तकदीर से ज्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता, टाइम अँड टाइड वेस्ट फॉर नॉन. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की वेळ आणि संधी ही कुणासाठी थांबू शकत नाही. आजची जी महत् भाग्याची वेळ मला ज्यांच्यामुळे प्राप्त झाली असे असणारे आपले सर्वच गावातील आयोजक नियोजक संयोजक त्यांच्या अंतकरणापासून आभार मानते. त्यांच्याकडून मला ही संधी आजच नाही तर गेल्या 2 वर्षापासून प्राप्त झालेली आहे. त्याबद्दल त्यांच्या अंतकरणापासून आभार मानते. व तसेच भगवान परमात्मा माऊली ज्ञानोबाराय नाथराय सगळे सकल संत गुरुवर्य व खाली बसलेल्या माझ्या मायबापांनो तुमच्या चरणावर एकदा विनम्र अभिवादन करते व माझ्या सेवेला सुरुवात. विठाला प्रथमतः आपण अभंगाचा सरळ भावार्थ पाहू. अभंग आहे तुकोबरायांचा आणि या अभंगामध्ये तुकोबराय काय सांगतात? संत भाग्याच्या भेटीचा अनुभव व्यक्त करतात. तुकोबराय काय म्हणतात बघा, उजळले भाग्य आता. तुकोबराय म्हणतात माझं भाग्य उजळलंय. आता काय भाग्य उजळलंय तर अवघी चिंता वारली. बघा, तुकोबरायांचं भाग्य काय उजळलंय तर तुकोबरायांचं भाग्य उजळलं. भगवंत परमात्म्याला जर भेटायचं असेल, भगवंताला तुकोबरायांना भेटायचंय आणि त्या प्राप्तीचं भाग्य तुकोबरायांचं उजळलंय. आता माझ्या जीवनामध्ये कुठलीच चिंता राहिली नाही. अवघी चिंता वारली. कशामुळे चिंता वारली तर संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. बघा, तुकोबराय म्हणतात तो असणारा भगवान परमात्मा तो असणारा देव मी काय केला? मिळवला, जोडला म्हणजे प्राप्त केला. मग लोक म्हटले तुम्ही तो जोडलेला देव नेमकी कुठे ठेवला तर तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. तो देव तो मिळवलेला देव मी कुठे ठेवला? माझ्या हृदयामध्ये ठेवला. बघा, हृदयामध्ये ठेवला. मग भगवान परमात्मा हृदयामध्ये राहतात कारण भगवंताला दुसरीकडे राहायला आवडत नाही. सर्वसामान्य माणसाला ही दुसरीकडे राहायला आवडत नाही. बघा, सांगून जाईल नाकाने सनई वाजवली म्हणजे नाकाने सनई वाजवली कशामुळं? कुणाच्या तरी हृदयामध्ये जागा मिळवावी म्हणून. बघा, चांगलं पखवाद वादन केलं महाराज कशामुळे तर कुणाच्या तरी हृदयामध्ये जागा मिळवावी म्हणून. चांगलं गायन काम केलं कशामुळं तर कुणाच्या हृदयामध्ये जागा मिळवावी म्हणून. मुलांना चांगलं वागलं कशामुळं? कुणाच्या तरी हृदयामध्ये जागा मिळवावी म्हणून. आणि चांगलं कीर्तन करणं कशामुळं? कुणाच्या तरी हृदयामध्ये जागा मिळवावी म्हणून. म्हणून सर्वसामान्य माणसाला देखील दुसरीकडे राहायला आवडत नाही. मग
तुकोबरायांनी तो भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवला. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवून. आणि लोक म्हटले तुम्ही का साठवला, तर कशामुळे साठवला आणि कशामुळे तुम्हाला हा देव सापडला. तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. मी संतांच्या चरणाजवळ तो भाव ठेवला आणि तो देव मला सापडला. भाव बळे आकळे एरवी ना कळे. का याच्यातलं काहीच ना कळे, कळे ना, म्हणजे एरवी ना कळे. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी रहावे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावीची इच्छा. भगवान परमात्मा आपली जशी इच्छा असेल तशी भगवंताची इच्छा असते. देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे भरसे वित्त. ए यथा मां प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्. म्हणजे बघा भावाने देव सापडला जातो. मग सापडला हा शब्द कधी समोर येतो, बोला 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 महिला मंडळ. सापडला हा शब्द कधी समोर येतो. तुम्ही मुके आहेत का तुम्हाला बोलताच येत नाही, येतं ना. बघा सापडेल हा शब्द कधी समोर येतो, तर एखादी वस्तू आपल्याकडून हरवली असेल त्यावेळी सापडला हा शब्द समोर येतो. परंतु ती वस्तू हरवायच्या अगोदर आपल्याजवळ असावी लागते की नसावी लागते. प्रश्नाचं उत्तर देत चला. मान हरल्या तरी समाधान वाटेल महाराज. आपल्याकडे ती वस्तू हरवायच्या अगोदर असावी लागते की नसावी लागते, असावी लागते. मग ज्यावेळेस ती वस्तू असते त्यावेळेस ती हरवली तर त्या वस्तूला काय होतं, आपल्याला तेवढ्या पुरतं तिच्याबद्दल अज्ञान निर्माण होतं. मग ती वस्तू सापडावी लागेल. तसं तुकोबराय म्हणतात मला हा देव सापडला. मग तुकोबरायला हा देव सापडला, मग सापडायच्या अगोदर हरवलेला असावा लागेल की नसल, हरवायच्या अगोदर जवळ असावं की लागेल नसल. मग देव जवळ आहे, मग देव जवळ आहे की नाही आपण बघू. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम. प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. काय प्रत्येकाच्या घटी राम देहा देही एक सर्व घटी राम देहा देही एक. सर्व घटी राम देहा देही एक. सर्व घटी राम देहा देही एक. सूर्यप्रकाश सहस्ररश्मी सूर्यप्रकाश सहस्ररश्मी. हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना. सूर्य प्रकाशक सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना. सर्वा घट्टी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. बघा सर्वांच्या हृदयामध्ये काय आहे, राम आहे. सर्वांच्या हृदयामध्ये काय आहे, देव आहे. बघा मी बोलते तुम्ही ऐकता, माझं बोलणं बंद झालं माझ्या हृदयातला देव संपला, तुमचं ऐकणं बंद झालं तुमच्या हृदयामधला देव संपला. मी बोलते तुम्ही ऐकताय, हे देवाचं देवाने सिद्ध केलेलं अस्तित्व आहे. बघा आता मला सांगा, तुम्हाला प्रश्न पडला असेल, तुम्ही म्हटलात ताई हृदयामध्ये देव आहे परंतु दिसत का नाही, काय दिसत का नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर बघा. आता मला सांगा कोरोना आहे का, कोरोना आहे का नाही. आता नाही कसं म्हणता बरं, त्यानं एवढं 2 वर्ष जग बंद ठेवलं आणि तुम्ही म्हणता कोरोना नाही. आता आहे का कोरोना, आहे. 2 वर्ष जग बंद ठेवलं म्हणजे कोरोना असेल ना. कोरोना आहे का, आहे. मग दिसला का, नाही. आहे का, नाही. मग दिसला का, नाही. माना तरी हलवा. मग चलून द्यायचं का असं 9 वाजेपर्यंत. विठाला विठाला जो म्हणतो देव दाखव त्याला म्हणा कोरोना दाखव. काय जो म्हणतो देव दाखव त्याला म्हणा कोरोना दाखव. बघा आपण न विश्वास ठेवता भगवंत आहे बरं का असं मानतो, बरोबर. मग 2 वर्ष कोरोना होता, मग भगवंत आहे
असं आपण मानतो. मग मला सांगा, तो तुकोबराय म्हणतात तो देव मला सापडला, मिळवला, जोडल्या गेला कशानं? तर भावाने. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. असा माझ्या मनानुसार या अभंगाचा शब्द अर्थ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता तुम्ही महिला मंडळ, पुरुष वर्ग झोपी गेले ताई तरी काय हरकत नाही, जाताना उठून देईन मी तुम्हाला. परंतु ऐका, जसा तुम्ही गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत या कीर्तनामध्ये येऊन बसले, तसं शेवटपर्यंत राहा. मध्येच तुमच्या सूर्यफुलासारख्या माना पडू देऊ नका. काही जण कीर्तनकार बघायला आले असतील, काही जण कीर्तन ऐकायला आले असतील. ज्या कामासाठी आले तशीच गुलाबाच्या फुलासारखे राहा. मध्येच तुमचे सूर्यफुल होऊन देऊ नका. विठाला विठाला. बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 दिवस महत्वाचे आहेत. काय? प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 दिवस महत्वाचे आहेत. एक येण्याचा आणि दुसरा जाण्याचा. ज्याला जाण्याचा दिवस मिळाला त्याला येण्याचा दिवस मिळणार आहे. ज्याला येण्याचा दिवस मिळाला त्याला जाण्याचा दिवस मिळणार आहे. बघा, आपण जन्मल्याबरोबर येतो म्हणून आपलं वाढदिवस करतात आणि येण्या जाण्याच्या दिवशी आपलं काय करतात? वर्ष श्राद्ध करतात. बघा, देव येतात म्हणून त्यांची जयंती केली जाते आणि देव जातात, संत जातात म्हणून त्यांच्या पुण्यतिथ्या केल्या जातात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 दिवस महत्वाचे आहेत. मग सगळ्यांच्या जीवनामध्ये 2 दिवस महत्वाचे आहेत, परंतु तुकोबराय म्हणतात माझ्या जीवनात हे 2 दिवस महत्वाचे आहेत. कोणते? येण्याचा दिवस म्हणजे वसंत पंचमी, त्या दिवशी त्यांचा जन्म झाला. आणि जाण्याचा दिवस म्हणजे तुकाराम बीज, हा त्यांचा जाण्याचा दिवस. वसंत पंचमी हा त्यांचा येण्याचा दिवस. असे 2 दिवस महत्वाचे आहेत. परंतु तिसरा दिवस माझ्या काय आला? माझ्या जीवनामध्ये तिसरा दिवस महत्वाचा ठरला. कोणता दिवस महत्वाचा ठरला? तर माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. तुकोबराय काय म्हणतात? महाग महिन्याच्या शुद्ध गुरुवारी, दशमीला गुरुवारी काय म्हणतात? भगवान परमात्मा माझ्या स्वप्नामध्ये आले. काय आले? माझ्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी मला काय नाव सांगितलं? बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. ते माझ्या स्वप्नात आले, बाबाजी नाव सांगितलं आणि रामकृष्ण हरी मंत्र दिला. आता बघा, पहिलं जग चालायचं मंत्रानं, नंतर चाललं तंत्रानं, त्याच्यानंतर चालायचं यंत्रानं आणि आत्ताचं सध्याचं जग चालतंय षडयंत्रानं. नाही कळलं तुम्हाला? तुकोबराय म्हणतात की मी माझ्या स्वप्नात कोण आलं? भगवंत आले आणि त्यांनी मला त्यांचं नाव सांगितलं, रामकृष्ण हरी काय दिला? मंत्र दिला. आणि मग तुकोबराय म्हटले काय झाला मला? हा विसर पडला, पडिला विसर स्वप्ना
बोला महिला मंडळ, बोला बोला, सोपं आहे. तुम्ही आता ऐकलं ना. भोजना मागती तूप पावशर, पडिला विसर स्वप्ना माझी. तुकोबराय काय म्हणतात, भगवंत माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला काय मागितलं, काय मागितलं महिला मंडळ, पावशर तूप. आता मला सांगा, पावशर तूप मागितलं. आता या जमान्यात पावशर तूप किती झालं महाराज? बघा, तूप म्हणलं की चुप. आता तूप म्हणलं की बोलायचं काम नाही. एक जण असंच पंक्तीने पळत होता, तुप 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 तुप. मी म्हटलं वाढ ना. तो म्हटलं ताई, आता वाढायचे दिवस गेले, आता बोलायचे दिवस आले. म्हणजे महाराज तुपाची एवढी वनवा आहे. बघा, ज्या तुम्ही दुकानात गेलात, कशाच्या, भांड्याच्या दुकानात गेलात, तर तुम्ही कशाचा चमचा मागतात, तुपाचा चमचा. असं म्हणूनच तुपाचा चमचा घेतात, बरोबर की नाही. तुपाचा चमचा द्या. आणि भाजीचा चमचा हा फार थोडासा खोल असतो. काय, भाजीचा चमचा खोल असतो, तुपाचा चमचा थोडा पडन आणि तेवढंच पडन, म्हणूनच तो छोटा असतो. परंतु याच्या पेक्षा गावातला चमचा याच्यापेक्षा मोठा असतो. ज्याला समजलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही समजलं त्याला प्रसाद. बघा, कुठेतरी मोठा असतो तो भाजीचा चमचा आणि अगदी छोटा असतो तो तुपाचा चमचा. आता तुपाची चमच्याची फार वनवा चालू आहे. तुपाची वनवा आहे महाराज. आता तूप सहसा बघायला भेटत नाही. तुम्हाला चमच्याचा दुर्गुण सांगून जाते. बघा मुलांनो, तुम्ही आईस्क्रीम खाता, बरोबर की नाही. काय, आईस्क्रीम खाता, परंतु ती आईस्क्रीम खाऊन झाल्याच्या नंतर तुम्ही तो चमचा खिशामध्ये ठेवता की टाकून देता? खिशामध्ये ठेवता की नाही? ठेवता, खिशामध्ये ठेवता की, बरोबर आहे ना. खिशामध्ये ठेवत नाही तर तो चमचा गरज संपल्यावर टाकून देतात. तसंच गावातल्या चमच्याला सुद्धा कळलं पाहिजे की आपली गरज संपल्यानंतर काही फायदा नाही. जास्त चपर चपर करून काही गरज काहीच होत नाही महाराज. म्हणजे जास्त चपर चपर सुद्धा करायची गरज नाही. म्हणून गावातला चमचा त्याच्यापेक्षा मोठा असतो, तुपाचा चमचा त्याच्यापेक्षा छोटा असतो आणि भाजीतला चमचा थोडासा मध्यम असतो. दोन्ही चमच्यापेक्षा थोडा मध्यभागी असतो. मग आता मला सांगा, चमचा ज्या भांड्यामध्ये जातो त्या भांड्यातली भाजी असन, पाणी असन, ते रिकामं करतो. मग बाकीच्या चमच्यांना सुद्धा समजलं पाहिजे की आपण ज्या भांड्यामध्ये गेलो तर आपलं सुद्धा असंच होईल. म्हणून आता मला सांगा, तूप कसं आहे तुमच्या तिकडे? तूप कसं आहे? मिला जास्त लांबची नाही, तुमच्याच गावातले. म्हणून बोलत चला. चुकलं तर काय मी तुमचा अपमान करणार नाही, म्हणून मोकळ्या मनानं बोलत चला. बघा, आता तुपाचा भाव काय आहे? 700, 800, 1000, 1200 असेल. आता आम्ही घेत नाही म्हणून आम्हाला माहित नाही, आम्ही फुकटचं खातो. आता फुकटचं खातो म्हणजे याचा अर्थ असं नाही, म्हणजे आम्हाला याचा अर्थ असा आहे की आम्हाला घ्यायची गरज पडत नाही. आता तुपाचा भाव काय चालू आहे? 1000, 800, 700. चांगल्या तुपाचा भाव काय चालू आहे? 1000 रुपये चालू आहे, बरं का. समज 1000 घ्या, 1000 चालू असेल. मग आता बघा, लहान लहान मुलं जर तूप वाढायला पंक्तीला असलं तूप, आता सहजी तूप नसतं परंतु असलं तर लहान मुलाने जर तुपाची वाटी हातात धरली तर लगेच एखादा गावातलं म्हातारा माणूस येणार, ठेवते खाली, लगेच त्याला खाली ठेवायला लावणार. का तर तू जास्त तूप वाढशील, सगळ्या लोकांना पुरणार नाही, म्हणून त्याला खाली वाटी ठेवायला लावतात आणि त्याला सांगतात तू पत्रवाळी वाढ, द्रोण वाढ, पाणी वाढ, मीठ वाढ. हे तुमचं काम आहे, हे तुमचं काम नाही. पहिला आम्ही पंक्तीला जेवायला बसायचो, आताही बसत नाही असं हरकत नाही, रोज पंक्तीलाच जेवायला असतं. परंतु मग असे गावात पंगत बसायची लंबी आणि बसल्याच्या नंतर तूप वाढायला राहायचं. मग त्या पोराच्या हातातून वाटी घेतली की एक म्हातारा माणूस येणार, बाह्या माग सरकवणार आणि 4ही बोट तुपात एकदाच बुडवणार आणि चीज पळत सुटणार. ज्याच्या नशिबात असन त्याच्या ताटात एखादा का वैना थेंब पडणार. एवढी तुपाची वानवा आहे. तूप एवढं महाग झालंय. म्हणून मग वेदांत शास्त्रामध्ये काय केलंय, तुकोबरायांनी 4 भाग केलेत: मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. मग बघा, एक भाग बाजूला काढला तो म्हणजे चित्ताचा. जसं तूप व्यवहारामध्ये सार आहे तसं चित्त ह्या परमार्थामध्ये सार. चित्ती नाही ना मी तरी ते व्यर्थ, मृदुसा हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. आणि मग तो भाग चित्ताचा. आणि म्हणून मग तुकोबराय म्हणतात, मला हे चित्त
भगवंताने दिलंय, हे चित्त मला भगवंताने दिलंय, म्हणून माझं भाग्य काय झालंय, उदयाला आलंय. म्हणून आजचा दिवस माझ्या जन्मामध्ये भाग्याचा ठरलाय. माझं काय झालंय, भाग्य उजळायला आलंय. अभंगाचं प्रथम उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. भाग्य आता अवघी चिंता वारली. आता उजळणं म्हणजे काय हो, बघा, उजळले भाग्य आता इथपर्यंत का होईना, सर्वांच्या पाठ असन, सर्वांच्या नाही झालं तर थोडे का होईना जणांच्या पाठ असन. उजळले भाग्य आता, आता कोण कशाला भाग्य उजळलं म्हणन हा भाग नंतरचा आहे, परंतु उजळले भाग्य आता हा बहुतेकांच्या का होईना पाठ असंच. आता कोण कशाला भाग्य उजळलं म्हणून हे काही सांगता येत नाही. आता कीर्तन झाल्याच्या नंतर घरी जाताना एखाद्याला दुसऱ्याची चप्पल घाली घेऊन चप्पल घेऊन गेला तर तो घरी जाऊन म्हणन उजळले भाग्य आता, चप्पल घेण्याची चिंता वारली. बघा, कालच परवाच माझी चप्पल गेली. कीर्तनात सांगून सुद्धा जर चप्पला जात असतील तर मग हे चोरणं म्हणजे आपलं किती मोठं दुर्भाग्य आहे. मग कोण कशाला उजळणं म्हणून हे सांगता येत नाही. मग उजळले भाग्य आता, उजळणं कशाला म्हणतात तर उजळणं म्हणजे चकाकी येणं. चकाकी येणं, जे एखादी वस्तू जर जुनी असेल तिला उजळून काढलं तिला काय म्हणतात, उजळणे. उजळले भाग्य आता, उजळले शब्दाच्या पुढे काय शब्द आलाय, भाग्य. आता भाग्य कशाला म्हणतात, संसारामधलं भाग्य वेगळं आणि परमार्थामधले भाग्य वेगळं. संसारात काय, संसारात कुणी कशाला भाग्यवान म्हणतं. आता तुम्ही सगळे संसारिक लोक आहेत, एखाद्याला चांगली पत्नी मिळाली तर आपण त्याला काय म्हणतो, त्यांचं भाग्य उजळलं. एखाद्याला सुंदर असा मुलगा झाला तर आपण त्याला काय म्हणतो, त्यांचं भाग्य उजळलं. एखाद्याला लॉटरी लागली आपण काय म्हणतो, भाग्य उजळलं. एखाद्याला एखादं पद प्राप्त झालं तर आपण त्याला काय म्हणतो, भाग्य उजळलं. हे काय झालं, चांगली बायको, चांगला मुलगा, पैसे, 4 लोकांनी मानणे, हे काय झालं, संसारामधलं भाग्य झालं. परंतु परमार्थामधलं भाग्य सांगायचं झालं तर निकटवास बरा संताबाई
निकटवास बरास तापाई निकटवास बरास तापाई निकटवास बरास तापाई निकटवास बरास तापाई तरी नोहे धनपुत्र दारा निकटवास बरा संतापही. परमार्थामधलं भाग्य म्हणजे तिथंच याच प्रमाणात लगेच दुसऱ्या चरणात उत्तर आहे. निकटवास बरा संतापाई. संतांच्या सहवासात राहणं म्हणजे भाग्य. देवानं आपल्याला जवळ घेणं म्हणजे भाग्य. क्राम क्रोधावर विजय मिळवणं म्हणजेच भाग्य. आता लोक कशाला भाग्य म्हणतील हे सांगता येत नाही. देवाना जवळ घेणं भाग्य. तसं देवानं आम्हाला डोक्यावर घेतलंय. काय देवानं आम्हाला डोक्यावर घेतलंय म्हणून म्हणतात ना, मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है. मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है. तेरा शुक्रिया है तेरा शुक्रिया है. मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है. तेरा शुक्रिया है तेरा शुक्रिया है. म्हणजे बघा आपल्याला देवानं डोक्यावर घेतले. देवा तू आम्हाला जगण्याचं लायक बनवलंय. काय देवा तू आम्हाला काय केलं, जगायचं लायक बनवलंय. मग देवाने जवळ घेणं भाग्य. संतांचं दर्शन होणं भाग्य. काम क्रोधावर विजय मिळवणं म्हणजेच काय भाग्य. आता माणसानं जवळ घेणं म्हणजे भाग्य नाही. देवाना जवळ घेणं भाग्य, परंतु माणसाने जवळ घेणं भाग्य नाही. कारण माणसं आज जवळ करतात आणि उद्या सोडून देतात. जोपर्यंत आपली चालते काका तोपर्यंत आपल्या इशाऱ्यावर चालतात आणि जेव्हा का आपली चालती बंद झाली तर आपल्याला सोडून देतात. महाराज लोक कंडिशन नुसार वागतात. काय कंडिशन नुसार वागतात. लोक समाजामध्ये कसं वागतात, माणसं कसं वागतात सांगून जाईल हे आपल्याला कोरोनाने दाखवून दिलं. सख्खी बायको जरी असली तरी अशी लांबून ताट फेकायची. महाराज जर बायकोच लांबून ताट फेकत असेल तर मग लोक का आपल्याला लांबून लाथा मारणार नाहीत. म्हणजे देवानं जवळ घेणं भाग्य आहे, परंतु माणसानं जवळ घेणं भाग्य नाही. कारण लोक असे काय करतात बघा, 15 मिनिटं जर आम्हाला यायला लेट झालं ना, लोक म्हणत नाहीत महाराज आले का, डायरेक्ट म्हणतात आलं का रे ते, गेलं का रे ते, कोणी आणलं होतं त्याच्याकडे, उद्या सकाळी जाऊनच बघावं लागेल. म्हणजे असं म्हणतात. आता कीर्तन झाल्याच्या नंतर भरपूर जण म्हणतात ताई वा काय सुंदर कीर्तन केलं, खूप आवडलं, काय वादन आहे त्या महाराजांचं, काय गायन होतं त्या महाराजांचं, आणि काय सुंदर कीर्तन केलं तुम्ही, थोडंसं पुढे जाऊन द्या. अरे मूर्ख आहे ते, अक्कल नाही त्याला, डायरेक्ट बोलतात. समजा एखाद्या राजकारण साहेबाची जर आपल्याला जर एखाद्या साहेबाची जर सांगायचं असलं ना, महाराजांना डायरेक्ट म्हणतात अहो महाराज हे साहेब आहेत म्हणून आमचं गाव आहे, हे साहेब नसते तर आमच्या गावात काही सुद्धा शिल्लक राहिलं नसतं. एवढा विकास केलाय या साहेबांनी, एवढा विकास केलाय. आणि तो साहेब थोडं पुढं जाऊ द्या, लोक म्हणतात अहो महाराज अख्खं गाव यानच खाल्लं. म्हणजे बघा लोक दोन तोंडाने बोलतात विठाला 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 विठाला. मग तुकोबराय म्हणतात उजळले भाग्य. आता पुढे शब्द काय आलाय, आता उजळले भाग्य. आता मला सांगा आता हा शब्द केव्हा येतो बरं, केव्हा येतो बोला ना. एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुन्हा ती गोष्ट सुरुवात करायची असेल तर मध्ये शब्द काय येतो आता. आता बघा, आता विश्वात्मके देवे येणे वागत्म तो शावे तो शोनिमद द्यावे पसायदा नाही. आता शब्द आलाय. माऊलींनी सुद्धा गोष्ट सुरू करायच्या अगोदर काय लिहिलंय, आता विश्वात्मके देवे
बघा मग आता कुठे धावे मन, अगोदर मन धावत नव्हतं, याचा असा अर्थ आहे आता निश्चिंतेने पावलो विसावा, अगोदर विसावा निश्चिंती नव्हती, आता तुम्ही कृपावंत, अगोदर कृपा नव्हती. आता आता या शब्दाचं तुम्हाला आणखीन सोपं करून सांगू का महिला मंडळ? आता या शब्दाचं सोपं करून तर बघा, तुमच्या नवऱ्याची बडबड करून बंद झाली, सगळं तुम्ही ऐकून घेतलं, शांत झाल्या की मग तुम्ही काय म्हणतात, आता शांत बसा, जास्त बोलू नका, मी आहे म्हणून टिकले, नाहीतर दुसरी असती तर निघून गेली असती. आता मला सांगा, मी आहे म्हणून टिकले नाहीतर दुसरी असती तर निघून गेली असती, हा प्रश्न अजून शिल्लकच आहे, याचं उत्तर आणखीन कोणाला भेटलं नाही. मग टिकली नसती मग कोण राहिलं असतं? म्हणून तुम्ही सगळे आहात, परंतु हे वाक्य तुम्ही म्हणता काय, आता शब्द तुमच्या तोंडातून येतोच. मग तुकोबराय म्हणतात, उजळले भाग्य आता, आता म्हणतात आता, आणि पुढे काय म्हणतात, अवघी चिंता वारली, अवघी म्हणजे समूळ, आणि ती चिंता आता माझ्या जीवनामध्ये राहिली नाही. आता चिंता प्रत्येकाला आहे, माणसात चिंता नाही असा एकही व्यक्ती नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्याला त्याला ज्याची त्याची चिंता असते. प्रत्येकाला टेन्शन आहे महाराज, कोणाला टेन्शन नाही असं नाही, प्रत्येकाला चिंता आहे. मग बघा हा, इंद्राला जाऊन भेटा, तो सुद्धा सांगेन मला सुद्धा चिंता आहे. चंद्राला जाऊन भेटा, तो सुद्धा सांगेन मला सुद्धा चिंता आहे. आता मला सांगा, तुम्ही आल्या, जेवायला मिळेल का नाही, चिंता. कीर्तनात बसायला जागा मिळेल का नाही, चिंता. कीर्तनात बसल्याच्या नंतर टेकून मिळेल का नाही, चिंता. टेकून बसलेल्यांना माझी काही तक्रार नाही बरं का, बसा बसा. मग सगळ्यांना चिंता आहे. बघा, जन्म झाला, मुलगा कसा निवडन त्याची चिंता, संस्कार लागतील की नाही मुलाला त्याची चिंता, मुलाला चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळेल का नाही याची चिंता, ॲडमिशन मिळालं मुलगा रोज शाळेत जाईन का नाही याची चिंता, शाळेत गेला, शाळेत गेल्याच्या नंतर रोज अभ्यास करीन का नाही याची चिंता. बघा, असंच एक उदाहरण सांगून जाते. एक मुलगा अभ्यास करत नव्हता, काय अभ्यास करत नव्हता, मग तो बाहेर बसला होता आणि आतमध्ये वर्गामध्ये गुरुजी त्याला दुसऱ्या मुलांना शिकवत होते. असाच एक व्यक्ती आला आणि म्हटला, का रे बाळा बाहेर का बसला, आतमध्ये जा ना, आतमध्ये सर शिकवत आहेत. तो म्हटला, शिकून काय करायचं? तो व्यक्ती म्हटला, अरे शिकून म्हणजे तो धडा काय शिकवलाय ते समजन. तो म्हटले, समजल्यावर काय करायचं? म्हटलं, अरे समजल्यानंतर ते प्रश्न तुला पेपरमध्ये येतील, मग पेपरमध्ये तुला लिहायला सोपं जाईल. तो म्हटला, सोपं गेलं मग काय करायचं? म्हटलं, मग अरे तू पास होशील. म्हणे, पास झाल्याच्या नंतर काय करायचं? म्हणे, पास झाल्याच्या नंतर तुला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळेल. म्हटलं, चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळाल्याच्या नंतर काय करायचं? तो म्हटला, चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळाल्याच्या नंतर तुला चांगली डिग्री मिळेल. म्हटलं, डिग्री मिळाल्याच्या नंतर काय करू? डिग्री मिळून काय करू? म्हटलं, अरे तुला चांगली नोकरी लागन. म्हटलं, नोकरी लागल्याच्या नंतर काय करू? म्हटलं, अरे नोकरी लागल्याच्या नंतर तुला पैसा येईल. म्हणजे पैसा आल्याच्या नंतर काय करू? म्हणे, अरे तू बंगला बांधशील, आईबाप सुखात ठेवशील. म्हणे, बंगला बांधल्याच्या नंतर काय करशील? तो व्यक्ती म्हटलं, काय नाही, मग मस्त आरामात खायचं प्यायचं आणि झोपायचं. म्हणे, मग आत्ता काय करतोय? आत्ता खातोय पितोय झोपतोयच ना, मग आता काय करतोय? मग हे एक एक मोठं व्हायचं ना, मोठं होणार नाही म्हणून ही एक चिंताचे का नाही. बघा, नाकानं सनई वाजायची होती, कोणाला? बाप सनई वाजवायचा, रोज सनई वाजवायचा. त्याला वाटायचं मी सनई वाजवते म्हणून माझा मुलगा देखील सनई वादक झाला पाहिजे. तो म्हटला, बाळा आज सनई तू वाजवायची. तो म्हणता, मी वाजणार नाही. म्हणजे वाजवायच लागेल. म्हणे, वाजणारच नाही. याने काय केलं, त्या पोराला खाली पाडलं, त्याच्या छाताडावर गुडघा ठेवला आणि त्याच्या तोंडात सनई घातली. तो सांगायचा, फुकना फुकना सनई. हा म्हटला, फुकणारच नाही. आता फुकणार नाही ही एक चिंताची का नाही. मग बघा, मुलाने अभ्यास, मुलगा अभ्यास करण का नाही ही एक चिंताच आहे. बरं, ती चिंता आहे, मग नंतर ती चिंता आहे, मग मुलगा अभ्यास करण ती एक चिंता, पुढे गेल्यानंतर मुलाला नोकरी लागेल का नाही ती एक चिंता, मुलगा चांगला राहन की नाही ती एक चिंता, पुढे मुलाचं लग्न होईन का नाही ही एक चिंता. आता लग्न होत नाहीत, ती सगळ्यांना चिंताच पडलेली आहे. मग ती एक चिंता. बरं झालं लग्न, लग्न झाल्याच्या नंतर चांगलं टिकून राहते का निघून जाते ती एक चिंता. मुलगा झाला,
ती एक चिंता. मग सगळं सुरळीत चालन का नाही ही एक चिंता. ते झाल्याच्या नंतर आपण शेतात काम करणार का नाही याची एक चिंता. पाऊस पडन का नाही याची एक चिंता. मग थोडं मोठं होत गेलो, म्हातारं होत गेलो की मग चांगलं आपलं शरीर राहिलं तर बरं आहे. शरीर जर चांगलं नसलं, जर साथ देत नसलं तर ती एक चिंता. बरं शरीर साथ देत नाही म्हणून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं, डॉक्टर चांगला मिळेल का नाही ती एक चिंता. आता असंच एक सांगू दे बघा, एक जणाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले आणि डॉक्टर ऑपरेशनसाठी आले. डॉक्टर ऑपरेशनसाठी आले आणि डॉक्टरांनी काही ऑपरेशनचं सामानच आणलं नाही. काय घेऊन आले? ताटामध्ये हार आणि बुक्का. आता तो ज्याचं दुखत होतं तो म्हटला, डॉक्टर साहेब हे नेमके कशासाठी? तो म्हटला, बाळा माझं पहिलंच ऑपरेशन आहे, सक्सेस झालं तर मला हार, नाही सक्सेस झालं तर तुला हार आणायची गरज पडणार नाही. म्हणजे बघा डॉक्टर चांगला मिळेल का नाही याची चिंता. मिळाला डॉक्टर, बिल बघून आपल्याला बिलाचं टेन्शन असतं, बिल बघून आता त्याची चिंता. बरोबर नाहीच जर जमलं तर आपण गेलो तर गेल्याच्या नंतर कावळा शिवण का नाही याची चिंता. बघा ही एक चिंताच आहे. बघा ज्याला कावळा शिवला नाही त्याच्या जीवनामध्ये चिंता राहिलीच. मग ती एक चिंता. बिल आणि मेल्याच्या नंतर कावळा शिवला नाही ही एक चिंताच आहे. प्रत्येक माणसाला चिंता हे चिंता नाही असा एकही व्यक्ती नाही. मग तुकोबराया म्हणतात, माझ्या जीवनातली ही सगळी चिंता आता काय झाली? नाहीशी झाली. माझ्या जीवनामध्ये चिंता हा शब्द राहिला नाही. माझी चिंता वारली. अभंग कशामुळं? तर अभंगाचं द्वितीय चरण. दर्शनी आला पद्मनाभ जोडला. दर्शनी आला पद्मनाभ जोडला. दर्शनी आला पद्मनाभ जोडला. पद्मनाभ जोडला. दर्शनी आला पद्मनाभ जोडला. दर्शनी आला गायनाला अजिबात तोड नाही. गायन म्हणजे काय नुसतं स्वतः पुढे जाऊन बोलायचं असं नाही. आतमधून आवाज काढावा लागतो तेव्हा त्याला काय म्हणतात गायन. तेव्हा माईक वरती आवाज निघतो. पुन्हा एकदा टाळ्या वाजवा गड्या. बघा या ठिकाणी सगळे गायनाचार्य, मृदुंगाचार्य आणि ऐकणारी मंडळी तज्ञ आहेत, सगळे हुशार आहेत. एके ठिकाणी कीर्तनाला गेले होते.
गायनाचा विषय निघाला म्हणून सांगून जाते. एके ठिकाणी कीर्तनाला गेले आणि त्या ठिकाणी गायनाचार्यच नव्हते. गायनाचार्य नव्हते. बघा असे गायनाचार्य होते. इथे एक उभा होता, इथे एक उभा होता, इथे एक उभा होता आणि इथे एक उभा होता. जस काय मला न्यायचंय राम बोलो भाई राम, राम बोलो भाई राम असं होते. आणि मग कीर्तन सुरू झालं आणि मी रूपाचा अभंग घेतला. रूप पाहता लोचनी, मागचे म्हटले स्वयंपाक करत्या चौघी जणी. मी म्हटलं तो हा विठ्ठल बरवा, ते म्हटल्या वरण भात फिरवा. मी म्हटलं बहुत सुकृताची जोडी, मागचे म्हटले मला भाताची आवडी. आता असं म्हणून कसं समजल? मी म्हटलं सर्व सुखाचे आगर, त्या म्हटल्या कढीवर पा फरा फर. म्हणजे एवढं सोपं नाही गायनाचार्य गायन करायचं काम, एवढं सोपं नाही. मग ते 4 जण उभे होते आणि मी प्रमाण आलं मोगरा फुलला, मोगरा फुलला. येत नव्हतं मानस त्यांना, तरी उभे राहिले होते. म्हटले मोक्कार फुगला, मोक्कार फुगला. आता पुढं आहे फुले वेचितासी भारू कळेसी आला. मागच्या म्हटले फुले वेचायला गेला परत नाही आला. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. मागचा म्हटला शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. म्हणजे बघा काही पण म्हणतात, या ठिकाणी सगळंच चांगलं आहे. गायनाचार्य, मृदुंगाचार्य, ऐकणारी मंडळी सुद्धा चांगले आहेत. आपलं काय चाललं होतं? आता कीर्तन तरी म्हणा. काय चालू होतं? कीर्तन बोलत चला. तुम्ही जर बोलले नाही तर मी सुद्धा बोलणार नाही. मग आपलं काय चालू होतं? कीर्तन. मग संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. तुकोबराय काय म्हणतात? संतांच्या दर्शनामुळे मला हा लाभ प्राप्त झाला. आता संत या शब्दावर कीर्तन करता येईल महाराज. काय संत या शब्दावर कीर्तन करता येईल? संत शब्दाचा अर्थ काय? संत प्लस अंत याला म्हणतात संत. ज्याच्या अंकित भगवंत आहे तेच या जगाच्या पाठीवरचे खरे संत आहेत दादा. मग संत संत कोण आहेत? या जगामधले संत कोण आहेत? विठ्ठल 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 संत कोण आहेत? तर बघा या जगामध्ये संत कोण कोण आहेत तुम्हाला सांगून जाईल. ज्ञानोबराय, नाथराय, तुकोबराय, अनेक संत आहे. मुक्ताबाई, जनाबाई, बैनाबाई, नामदेवराय, भरपूर संत आहेत. मग संत शब्दाचा अर्थ आहे संत प्लस अंत, याला म्हणतात संत. मग संत तुकोबराय म्हणतात की संत दर्शनी हा लाभ. संतांचं काय झालं? मला दर्शन झालं. मग भगवंताला प्राप्त जर करायचं असेल तर आपल्याला अगोदर कोणाची भेट घ्यावी लागेल? संतांची भेट घ्यावी लागेल. तेव्हाच काय होईल? भगवंताची प्राप्ती से वो पाया, हरे प्राप्ती से वो पाया, हरे प्राप्ती से वो पाया, हरे प्राप्ती से वो पाया. धरावे सदा ते पाया, धरावे सदा ते पाया, तेने साधते साधना, तेने साधते साधना. धरावे सदा जेते पाया, धरावे सदा जेते पाया, तेने साधते साधना, तेने साधते साधना. हरिप्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने. बघा जर तुम्हाला जर हरीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अगोदर काय करावे लागेल? संतांचे पाय धरावे लागेल. तो भगवंत प्राप्त करायचा असेल तर अगोदर संतांना भेटावं लागेल. मग तुम्ही म्हणता ताई तो देव आम्हाला प्राप्त करायचा आहे, आमच्याही जीवनाचा आम्हाला उद्धार करायचा आहे. परंतु सुभाषितकार श्लोक सांगतात शैल्य शैलेन माणिक्यम मौतिकम न गजे गजे साधो नहि सर्वत्र चंदनम न वने वने. बघा शैल्य शैलेन माणिक्यम, प्रत्येक शिंपल्यामध्ये मोती नाही. काय? प्रत्येक शिंपल्यामध्ये मोती नाही. गजेंद्र नावाच्या हत्तीच्या मस्तकावरती मोती नाही आणि साधो नाही सर्वत्र.
म्हणजे साधू आपल्याला सगळीकडे बघायला भेटत नाही. चंदनम न वने वने, जंगल भरपूर आहेत, अरण्य भरपूर आहेत, परंतु त्या अरण्यामध्ये आपल्याला चंदनाचं झाड दिसत नाही. चंदनाचं झाड कुठं दिसतं तर हिमालय पर्वतावरच चंदनाचं झाड दिसतं. असं अरण्यात आणि जंगलात ते भेटू शकत नाही. मग असं काय भगवंत मिळवायचं आहे, मग तो सगळ्यांना सहजासहजी प्राप्त होऊ शकत नाही. त्याला भगवंताचं नामचिंतन करावं लागेल, तेव्हाच तो देव आपल्याला प्राप्त होईल. मग भगवंताचं नामचिंतन करणं आपलं आद्य कर्तव्य आहे आणि ते आपण केलंच पाहिजे. कारण ज्या वेळेस आई बाळाला जन्म देते तर तिचं सांभाळ करणं त्या बाळाचं काम आहे, आईचं काम आहे. बाळाचं सन्मान करणं त्या आईचं काम आहे. त्याचप्रमाणे भगवंताने आपल्याला सुंदर असा अनमोल किमतीचा निर्णय दिलाय. मग आपलं देखील आद्य कर्तव्य त्या भगवंताचं नामचिंतन करणे, भगवंताचं नामस्मरण करणे. परंतु भगवंताचं नामचिंतन हे आपल्या रक्तात नाही असं म्हटलं तरी काय हरकत नाही. थोडेच लोक आहेत की ते भगवंताचं नामचिंतन करतात, रोज मंदिरामध्ये येऊन भगवंताचं दर्शन घेतात, संध्याकाळी आरती करतात, हरिपाठ करतात. तेवढेच लोक आहेत भगवंताचं नामचिंतन करणारे. सहजासहजी देवाचं नामस्मरण करणारे लोक आपल्याला दिसत नाहीत. मग तुकोबराय म्हणतात संत दर्शनी हा लाभ. तो संतांच्या दर्शनामुळे मला हा लाभ प्राप्त झाला. कसा झाला तर पद्मनाभ जोडला. पदम म्हणजे काय? कमळ. आणि कमळ हे पद्मनाभ म्हणजे भगवंताच्या ब्रह्मदेवाच्या नाभेमधून निघालं कमळ. आणि त्या भगवंताने मला काय केलं? प्राप्त केलं, जोडलं आणि मिळवलं. कसं मिळवलं तर अभंगाचं तृतीय चरण. संपुष्टाय हृदय पेटी, संपुष्टाय हृदय पेटी, संपुष्टाय हृदय पेटी, संपुष्टाय हृदय पेटी, हृदय पेटी, संपुष्टाय हृदय पेटी, संपुष्टाय हृदय हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. आता संपुष्ट म्हणजे काय? एक एका शब्दाचा अर्थ बघू. जिथं वेळ संपल तिथं थांबू. आता संपुष्ट म्हणजे काय तर आतल्या 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 आत. आणि हृदय, हृदय म्हणजे काय? हृदय म्हणजे काय हो? तुम्हाला सगळ्यांना हृदय आहे ना? मग बोलत चला ना. का मुके आहेत तुम्ही? का मला घाबरता? मला घाबरू नका, आम्ही तुमच्याच गावातली तुमचीच मुलगी आहे. म्हणून हृदय म्हणजे काय? संपुष्ट म्हणजे आतल्या आतल्या आत. आणि तुकोबराय म्हणतात तो देव मी माझ्या हृदयामध्ये साठवून ठेवला. साठवून ठेवला. बघा संत सावता महाराजांच्या हृदयामध्ये काय आहे? भगवंत आहे. सगळ्यांच्या हृदयामध्ये देव आहे, परंतु दिसत आपल्याला नाही, अगोदर सांगून गेले. मग भगवंताला हृदयामध्ये राहायला आवडतं. सर्वसामान्य माणसाला हृदयामध्ये राहायला आवडतं. म्हणून तुकोबराय देखील म्हणतात की तो देव मी माझ्या हृदयामध्ये साठवून ठेवलाय. जनाबाई किती सुंदर वर्णन करतात. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला.
कोंडीला धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. बघा, भगवंताला जर काय करायचं असेल, भगवंताला जर हृदयामध्ये साठवावं लागत असेल तर आपल्याला जेल कशाचं करावं लागेल? हृदयाचा जेल करावं लागेल. म्हणून हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला धरिला पंढरीचा चोर. चोर काय केला? धरला. कुठं ठेवला? हृदयात ठेवला. त्याचं जेल केलं आणि हृदयामध्ये ठेवला. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. मग लोक म्हटले, तुकोबराय हा देव कुठून साठवला, कसा साठवला? हेच तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. म्हणे होता ठेवा, तुका 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 म्हणे होता ठेवा. भाव सापडला, तुझ्या भाव सापडला, संत दर्शने हा नाम, हा संत दर्शने हा नाम, तोया भाव सापडला, तोया भाव सापडला, संत दर्शनी हा नाम, संत दर्शनी हा नाम. पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, 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 पद्मनाभ, पद्मनाभ जोडला, हरी राम, हे राम, पद्मनाभ 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 जोडला, जोडला, पद्मनाभ जोडला, 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 पद्मनाभ जोडला, जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, ए जोडला, जोडला, पद्मनाभ, 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 पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ, गमदनी 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 पद्मनाभ जोड, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, संत दर्शने हा नाम, हे संत दर्शने हा नाम, संत दर्शने हा, संत दर्शने हा नाम, हे राम. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, ढोपा रखुमार, गोपाल कुमार, ढोपा रखुमार,
का नाम विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा 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 विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरी का नाम विठ्ठल विठ्ठल माधावी विठ्ठल विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल विठ्ठल माझा 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 विठ्ठल माधावी विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल नमः शिवाय हरी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरी ओम नमः शिवाय हरी ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरी ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय घ्या सर्वांनी आपले दोन्ही हात खाली वरती करायचं सर्वांना सांगावं लागतं परंतु खाली घ्यायचं कोणाला सांगावं लागत नाही असो तुम्ही माझ्या अंतःकरणामधला भाव ओळखला आणि सर्वांनी हात खाली घेतले न सांगता तुम्हा कळो येते अंतरम बघा तुकोबराय म्हणतात की तो संतांच्या चरणाजवळ आम्ही तो भाव ठेवला आणि त्या भावाने आम्हाला तो देव सापडला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला बघा आज कीर्तन तर आहेच परंतु त्यात विशेष म्हणजे एक दिवस आहे सण आहे म्हणजेच रक्षाबंधन बघा आजचा दिवस म्हणजे कोणता तर आजचा दिवस म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधन या दिवशी काय करतात तर बहीण त्या ठिकाणी भावाला ओवाळते आणि भावाला ओवाळल्यानंतर काय सांगते काय सांगत नाही गिफ्ट घेते आत्ताच्या पुरी गिफ्ट घेतात दादा मला गिफ्ट नको रे परंतु जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझं रक्षण कर त्यासाठी रक्षाबंधन आहे म्हणून आजचा हा दिवस रक्षाबंधनचा आहे निथान्न निरांजनानं भावास ओवाळण्याचा कोणता दिवस आहे रक्षाबंधन भावा बहिणीचं नातं जर बघितलं ना तर सगळ्यात श्रेष्ठ नातं हे कोणतं आहे भावा बहिणीचं आहे कितीही काळ बदलू द्या तरी भावा बहिणीचं नातं कधी बदलत नाही ते टिकूनच राहतं महाराज त्याला काय म्हणतात की भावा बहिणीचं नातं म्हणतात एवढं पवित्र नातं या ठिकाणी भावा बहिणीचं आहे बघा समृद्ध म्हणजे आपल्या इतिहासामध्ये समृद्ध असलेला सण म्हणजे कोणता आहे तो म्हणजे रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन सणाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे बघा रक्षाबंधन आलं भाऊबीज आली की प्रत्येक स्त्रीला वाटतं माझा भाऊ रायाने मला एक फोन तरी करायला पाहिजे नाही केला फोन तरी घ्यायला तरी आला पाहिजे नाही घ्यायला आला तर माझ्या घरी आला तरी पाहिजे असं प्रत्येक स्त्रीला वाटतं मग रक्षाबंधन असतं म्हणून रक्षाबंधनच्या दिवशी भाव काय करतो आपल्या बहिणीच्या गावामधून जातो तरी देखील बहिणीच्या घरी जात नाही गावावरून गेले बंधुराय गाव कुसाची पायरी घरी नाही आला माझी असूशी राहिली माझा भाऊ राया माझ्या दारासमोरून गेला परंतु घरी नाही आला ही तिची असच राहिली बघा 4 बहिणी आहेत आणि एकुलता एक भाऊ आहे त्या 4 बहिणी काय म्हणतात दादा
जास्त काही आम्हाला प्रेम देत जाऊ नको, परंतु रक्षाबंधनला भाऊबीजच्या दिवशी आम्हाला एक कॉल तरी करत जा. आणि मग आम्ही 4 बहिणी 4 गावाच्या पाहुण्या. काय म्हणते बहीण? आम्ही 4 बहिणी 4 गावाच्या पाहुण्या. सख्या भाऊराया, काय सख्या भाऊराया, तू आम्हाला एकदा तरी काय करत जा, रक्षाबंधनला भाऊबीजला फोन करत जा. आम्ही 4 बहिणी कुठे राहतो? 4 डोंगराच्या पलीकडे राहतो. 4 डोंगर आड आहेत आमच्यामध्ये. मग आम्हाला एक कॉल तरी करत जा. आणि रक्षाबंधनचं हे पवित्र नातं आहे, एवढं श्रेष्ठ नातं हे रक्षाबंधनचं. तुम्हाला उदाहरण सांगून जाईल. बघा, रक्षाबंधन म्हटलं की बहीण भावाकडे बघितल्याच्या नंतर आम्हा सर्वांना आठवतो म्हणजे तो काळ कृष्ण आणि द्रौपदीचा. बघा, भाऊराया कृष्ण द्रौपदीसह लाभलाय तुम्हाला, ओवाळते भाऊराया ओक्ष लाभो माझे तुला. बहीण काय म्हणते? कृष्णासारखं आणि कृष्ण आणि द्रौपदीसारखं ओवाळते मी तुला, माझं भाग्य, माझं जे काही आयुष्य आहे ते लाभो तुला, असं म्हणून बहीण म्हणते. बघा, कृष्ण आणि द्रौपदीचं जर सांगायचं झालं तर भगवान परमात्म्याच्या बोटाला लागलं. काय लागलं? भगवंताच्या बोटाला लागलं. हे कुणी बघितलं होतं? यशोदा मातेने बघितलं होतं, भगवंताच्या आईने बघितलं होतं. तरी देखील भगवंताची आई पळत गेली, देवाची आई पळत गेली. परंतु हे सगळं दृश्य द्रौपदी मातेने बघितलं, तर द्रौपदी माते पळत गेली. गेल्याच्या नंतर अंगावरती भरजरी शालू होता, तो शालू असा त्याचा काट घेतला, टरकन फाडला आणि भगवंताच्या बोटाला ती चिंदी गुंडाळली. का गुंडाळली? कारण बघा, भगवंत म्हटले, अगं स्त्रीनं कधी पदराकडून साडी फाडायची नसती आणि तू पदराकडून साडी फाडून माझ्या बोटाला गुंडाळली. त्यावेळेस द्रौपदी माता म्हणू लागल्या, मी नाही फाडली, तुम्हाला बघून त्या साडीतले धागे तुमच्याकडे पळत होते, मी साडी फाडली नाही. आणि मग लगेच बहीण त्या ठिकाणी कृष्णाला बांधण्यासाठी, हाताला बांधण्यासाठी लगेच धावून गेली. मग तसंच भगवंताने देखील द्रौपदीला धावून गेले. कधी गेले? तर ज्यावेळेस युद्ध चालू होतं कौरवांचं आणि त्यावेळेस द्रौपदीला भर सभेमध्ये ओढलं आणि त्यावेळेस त्यांच्या साडी पदराला हात लावला, तर लगेच द्रौपदीने आवाज दिला, भगवंता धाव. लगेच कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सकया लावेला. लगेच धावून गेले. कशामुळं? तर भगवान परमात्मा देव होते म्हणून धावून गेले नाही, तर भाव आहे, मी तिचा भाऊ आहे, तिथे मला सांगितलंय तू माझं रक्षण कर, म्हणून मी तिला 1 मिनिटाच्या आत धावून गेलो आणि लगेच द्रौपदीला आपल्या जवळ घेतलं. काय आहे हे? द्रौपदीचं आणि कृष्णाचं काय आहे? भाऊ बहिणीचं प्रेम आहे, भाऊ बहीण आहेत. तसं यांच्याकडे बघून देखील माऊली ज्ञानोबराया आणि मुक्ताई ते सुद्धा काय आहेत? भाऊ बहीण आहेत. बघा, माऊली ज्ञानोबरायांनी सुद्धा अगोदर ज्ञानेश्वरी लिहायच्या अगोदर बहिणीचा आशीर्वाद घेतलाय, मुक्ताईचा आशीर्वाद घेतलाय. तेव्हा ज्ञानेश्वरी सांगितली, दादा बहिणीचा आशीर्वाद फार आहे. बघा, तुम्ही जरी तुम्हाला काही करता नाही आलं दिवसभर बहिणीसाठी, परंतु तिला 1 फोन करत जा. काय? 1च फोन करत जा. आठवड्यातून 1 फोन जरी केला ना तरी त्यांचं मन भरतं दादा. जरी सासरमध्ये असली ना तरी देखील तिला माहेराचीच ओढ असते. काय? आज आपल्या गावातल्या प्रत्येक घरामध्ये सुद्धा एक ना का होईना एका मुलीचं लग्न झालेलं आहे. ती मुलगी मागच्या वर्षी या घर मंडपामध्ये कीर्तनात होती, आज ती घरी नसेल, इथं नसेल, कुठं असेल, तिच्या सासरी असेल. तिला देखील वाटत असेल ना की आज माझ्या गावामध्ये सप्ताह चालू आहे, मी सुद्धा रोज सप्त्याला जायचे, आज रक्षाबंधन आहे तरी मला येता आलं नाही. म्हणजे काय? जरी सासरी जरी असली तरी तिचं सगळं माहेराकडे लक्ष असतं. म्हणजे हिला काय म्हणतात? बहीण म्हणतात. बघा, मग एक तुम्हाला घडलेली घटना सांगते. काय? भाऊ बहिणीसाठी बहीण भावासाठी काय करते आणि भाऊ बहिणीसाठी काय करतो. बघा, बुलढाणा जिल्ह्यामधील अंधेर गावामध्ये काय अंधेर गावामध्ये ही एक सत्य घटना आहे. बघा, भाऊ काही आजारानं तो काय पडला? आजारी पडला. आजार असा झाला होता, यकृत आजार झाला होता. यकृत या शब्दाचा मराठी शब्द आहे, परंतु याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? लिव्हर. काय म्हणतात? लिव्हर. सत्य घटना आहे, घडलेली घटना सांगते, लक्ष दे नाही का, मनाने जोडलेलं नाही. आणि मग हा लिव्हरचा आजार आपल्या भावाला झाला होता. त्यांनी भरपूर दवाखाने केले, भरपूर प्रयत्न केले, तरी देखील तो आजार बरा झाला नाही. मग त्यांनी
मुंबईमध्ये हॉस्पिटलला त्यांना नेल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं, तुम्ही जगताल परंतु तुम्हाला कोणाचं तरी हृदय लागेल, कुणाचं तरी लिव्हर लागेल, त्याला यकृत म्हणतात. यकृत तुम्हाला कोणाचं तरी द्यावं लागेल. तुम्ही जगताल परंतु यकृत लागेल. असं म्हटल्याच्या नंतर ते काय होते, 4 भावंडे होते आणि त्यांना एकच बहीण होती. त्या बहिणीचं नाव आहे दुर्गा धायतडक आणि त्या आजार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे रमेश नागरे. काय, रमेश नागरे. आणि मग एकुलती एक बहीण होती, 4 भावंड होते आणि सगळ्यांचं रक्त चेक केलं. ओ पॉझिटिव्ह रक्त लागत होतं. परंतु ओ पॉझिटिव्ह रक्त कोणाचं झालं तर फक्त बहिणीचंच रक्त त्या भावाला मॅच होत होतं. बाकी कुणाचं रक्त बसत नव्हतं, कुणाचं रक्त मॅच सुद्धा होत नव्हतं. मग बहिणीचं रक्त मॅच होत होतं. बघा, संध्याकाळी लगेच समजल्याबरोबर आपल्या बहिणीने लगेच मोठा निर्णय घेतला, भला मोठा निर्णय घेतला. दादा, मी तुझ्यासाठी माझं यकृत देण्यासाठी तयार आहे. काय मला सांगायचंय, काय बहीण भावासाठी द्यायला काय तयार असते, काय देते बघा. मी तुला माझं हृदय द्यायला काय आहे, तयार आहे. आणि 30% हृदय लागत होतं फक्त. आणि आपलं हृदय 30% तिचं हृदय गेलं. आणि हृदय गेल्याच्या नंतर ते हृदय स्वतः आपल्या बहिणीने भावासाठी हृदय काढून दिलं. त्या स्वतःच्या भावाला ते हृदय बसवण्यात आलं. तो भाव काय आहे, तो भाव आज जिवंत आहे, तो भाऊ जिवंत आहे. परंतु काय झालं, भाऊबीजेचा सण होता आणि भाऊबीजेच्या अगोदरच्या दिवशी आपल्या बहिणीने आपल्या भावाला ते हृदय काढून दिलं होतं. आणि त्या भाऊबीजेच्या दिवशी ती बहीण या जगाला सोडून गेली. तिची अंतयात्रा निघली. दादा, काय सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बहीण आपल्या भावाला काय नाही देत. म्हणून तुम्हाला एक सांगायचं दादा, एका आईच्या उदरामध्ये तुम्ही सर्व भाऊ बहिणी जन्माला आलात. काय भाऊ बहीण जन्माला आलात, हे नातं कधी तोडू नका. कशा पायी तुम्ही नातं टोकता. बहिणींना एक माझा प्रश्न आहे, एक सांगायचं आहे की बघा, तुम्ही काय करा, आपलं नातं कधी तोडू नका बहीण भावाचं. कारण आई वडील गेल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी दुसरं कोणी नाही. भावाचाच उंबरटा आपल्याला दिसणार आणि त्याचाच उंबरटा आपल्याला शेवटपर्यंत असतो. म्हणून त्याच्या प्रॉपर्टीमध्ये कधी हिस्सा टाकायचा नाही. कधीच बहिणींनो, तुम्ही भावाच्या प्रॉपर्टीमध्ये कधी हिस्सा टाकायचा नाही. आणि भावांनो, बहिणीला जास्त काही लागत नाही, काहीच लागत नाही तिला. फक्त तुम्ही 8 दिवसाला, 8 नाही झालं तर 15 दिवसाला फक्त एक फोन करत जा आणि विचारत जा, ताई कशी आहेस ग तू. काय फक्त एक फोन करायचा आणि विचारायचं, कशी आहेस ग तू. एवढं जरी केलं ना तरी देखील त्या बहिणीला समाधान वाटतं, बरं वाटतं. आज हे बहीण भावाचं नातं एवढं श्रेष्ठ मानलं जातं आणि एवढं पवित्र नातं या जगामध्ये कुठेच नाही, हे म्हणजे बहीण भावाचं नातं आहे. म्हणून सगळं काय करत जा, नातं जोडीत जा. नातं तुटण्याचा प्रयत्न करू नका. कारण बहिणीला काही लागत नाही. साडी नको, चोळी नको, नको दादा काही, ही दुबळी बहीण काही मागणार नाही. साडी नका घेऊ, चोळी नका घेऊ, कारण या बहिणीला काहीच लागत नाही. बघा, ती बहीण म्हणते मला काही नको दादा, फक्त एक फोन करत जा आणि महिन्याला का होईना भेटायला येत जा. म्हणून हे बहीण भावाचं नातं कधी तोडू नका. विठाला विठाला आता तुम्ही सांगा कुठून सुरुवात करू, तुम्ही सांगा आता कुठून सुरुवात करू. या राखी हातामध्ये मनगटावरती राखी बांधणाऱ्या भगिनीपासून सुरुवात करू का या नृत्यगणातील मंडळातील नाट्यातून नृत्यगणापासून सुरुवात करू, की तुम्हीच सांगा आता कुठून सुरुवात करू. या कोपरीतल्या भगिनीपासून सुरुवात करू की तुम्ही सांगा आता डॉक्टर असलेली मुलगी कोलकाता तिच्यापासून सुरुवात करू, की आता तुम्हीच सांगा कुठून सुरुवात करू. अरे का होतात मुलीवरती अन्याय, अरे का होतात मुलीवरती अत्याचार. अरे तिने एखाद्याला मदत मागितली म्हणून तिचं काही चुकलंय का. अरे तिने एखाद्याला मदत मागितली म्हणून तिचं काही चुकलंय का. अरे तिने जर एखाद्याला एखादं काम सांगितलं म्हणून तिचं काही चुकलंय का. अरे प्रत्येक स्त्रीला माना बहिणी किंवा आई. काय प्रत्येक स्त्रीला माना बहिणी किंवा आई. नक्कीच या देशामध्ये पुन्हा निर्माण होईल शिवशाही. शिवशाही बघा, याला स्वराज्य म्हणतात दादा.
याला स्वराज्य म्हणतात. अरे इथे 20 डोळे आणि 10 तोंडे असणारा रावण तो या जगामध्ये खरा ठरला आणि 2 डोळे आणि 1 तोंड असणारा माणूस या ठिकाणी खरा ठरला नाही. अरे बघा, तुम्ही स्वामी विवेकानंदांचे विचार घ्या. स्वामी विवेकानंदांचे विचार घ्या. काय करतात स्वामी विवेकानंद? स्वामी विवेकानंद भाषण करत होते आणि भाषण करत असताना त्यांच्या समोर एक स्त्री आली आणि ती स्त्री म्हटली, स्वामी तुम्ही माझ्या घरी भाषण झाल्याच्या नंतर चहा घेण्यासाठी चला. स्वामी तिच्या घरी चहा घेण्याकरिता गेले आणि तिने स्वामींना प्रश्न केला, स्वामी मला असं वाटतं मला तुमच्यासारखाच मुलगा हवाय. काय वाटतं? मला असं वाटतं की मला तुमच्यासारखाच मुलगा हवाय. परंतु स्वामींचं उत्तर ऐका, तू माझी आई हो, मी तुझा मुलगा होतो. हे स्वामींचे उद्गार आहे दादा. छत्रपती शिवाजी राजांचे विचार बघा. छत्रपती शिवाजी राजांच्या नजराण्यामध्ये एक स्त्री आली आणि ती स्त्री आली, भर सभेमध्ये ती स्त्री उभा होती आणि लोकांनी सांगितलं, छत्रपती शिवाजी राजे हे बघा कोण आलंय. त्यावेळेस छत्रपती शिवाजी राजे त्या स्त्रीकडे बघून म्हणतात, किती सुंदर आणि किती रूपवती आहे. अशीच जर आमची आई असती तर, काय म्हटली? अशीच जर आमची आई असती तर. म्हणजे बघा छत्रपती शिवरायांचे विचार घ्या. कारण आपण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलो दादा. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये भगवंताचं नामचिंतन करा, भगवंताचं स्मरण करा आणि चांगलं वागा. एवढंच कीर्तनातून घेऊन जा. कीर्तन सफल झालं असं मी म्हणेन. विठाला 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 हरी बघा, असो यथामती यथावकाश. अभंगावरती जे चिंतन केलं, जे बरोबर असेल ते गुरुवारी हरिभक्त परायण, भागवताचार्य, समाज प्रबोधनकार, कीर्तनकार अनिताताई महाराज सुधीर पाटील यांचे आहे. आणि जे चुकीचे असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष, ते माझे मला परत करा. बघा, माझ्या कीर्तनामधून एखादा चुकीचा शब्द गेला असेल आणि तो तुम्हाला लागला असेल तर तुमची मुलगी समजून मला माफ करा. ज्यांना 1 आहे त्यांनी 2री समजून माफ करा. ज्यांना 2 आहेत त्यांनी 3री समजून माफ करा. ज्यांना 4 आहेत त्यांनी 5वी समजून माफ करा. ज्यांना मुलगीच नाही त्यांनी मला दत्तक घ्या. आणि खरं तर सांगाय झालं तर या गावची मी कोण आहे? मुलगीच आहे. मग मला दत्तक घेतलं तरी काय हरकत नाही, जास्त लांब नातं जाणार नाही. आणि मग बघा, माझ्या कीर्तनामध्ये रंग भरवण्याचं काम ज्यांनी केलं असे असणारे आपल्या गावचं भूषण, ज्यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे, असे असणारे मृदुंग सम्राट, मृदुंग वादक, हरिभक्त परायण साईनाथ महाराज कासार यांनी सुंदर अशी साथ केली. अंतकरणापासून त्यांचे आभार मानते. व तसेच पेटी मास्तर असतील मामा सतीश मामा, त्यांचे देखील अंतकरणापासून आभार मानते. व तसेच गायनाचार्यांचं जर सांगायचं झालं तर बघा, गायन करणं एवढं सोपं नाही. कीर्तनात सांगून गेले गायनाचार्य, काल जिथं नाही तिथं ते गायनाचार्य येतात असे असणारे आमचे संदीप महाराज लवांडे, त्यांच्या अंतकरणापासून आभार मानते. एवढा सुंदर आवाज आहे महाराज, एवढा सुंदर आवाज आहे. महाराज कुठं गायन करीत असले तरी सुद्धा मला लगेच ओळखतं कोण गायन करते. कारण त्यांचा आवाज माझ्या कानामध्ये एवढा बसलाय सांगू शकत नाही. एवढा सुंदर आवाज आहे. रात्री सुद्धा कीर्तनाला सद्गुरुवाडीमध्ये माझं कीर्तन होतं, तेच गायलं होते. एवढा सुंदर आवाज आहे. त्यांचे पुनश्च अंतकरणापासून आभार मानते. व तसेच सुदर्शन महाराज भोसले, त्यांनी सुद्धा सुंदर साथ केली, त्यांचे देखील अंतकरणापासून आभार मानते. व तसेच वसंत महाराज होळकर, त्यांची देखील अंतकरणापासून आभार मानते, त्यांनी देखील सुंदर साथ केली. व तसेच आपल्या गावातील रामनाथ महाराज आव्हाड, ते सुद्धा या ठिकाणी टाळकरी म्हणून उभे आहेत, त्यांचे देखील अंतकरणापासून आभार मानते. तसेच दादा असेल त्याचे देखील अंतकरणापासून आभार मानते. व विनेकरी म्हणजे माझी आत्या, त्यांचे देखील अंतकरणापासून आभार मानते. व आमचा सर्वांचा आवाज काही क्वालिटीने तुमच्यापर्यंत पोहोचविला असे असणारे माईक सिस्टीमवाले काका, त्यांना देखील धन्यवाद देते. व तुम्ही न हलता न बोलता न डुलता 2 तास कीर्तन श्रवण केलं, तुमचे देखील अंतकरणापासून आभार मानते. तुम्ही म्हणताल ताई आम्ही काय केलं, आम्ही तुम्हाला काय दगड मारले का म्हणून तुमचं नाव घेतलंय. तुम्ही देखील सुंदर असं कीर्तन श्रवण केलं, तुमचे एकदा पुनश्च धन्यवाद. आणि बघा, आपल्या गावातील सप्ताह आज 33रा दिवस आहे आणि वर्ष 23वे. असाच आपल्या गावचा सप्ताह चालत राहो. अगदी पुढची पिढी, त्याची पुढची पिढी, जोपर्यंत आपण या जगामध्ये जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपला ह्या सप्ताह चालू राहो अशी भगवंताकडे मागणी करते. बघा, आपला सप्ताह सुंदर होतो.
आपल्या गावातील संयोजक आयोजक आणि नियोजक खूप सुंदर आहेत दादा, त्यांचे देखील अंतःकरणापासून आभार मानते, खूप सुंदर आहेत. आणि त्यात देखील बघा काय कमी पडू देत नाहीत. बघा माईक सिस्टम आहे, मंडप आहे, आपल्या गावात सर्व झाले, लक्ष्मी मातेचं मंदिर देखील झाले. आता मला सर्व माहिती आहे कारण मी जास्त लांबची नाही, हळूहळू हळूहळू प्रगती होत चालली, हळूहळू ढाळे म्हणजे प्रत्येकाची प्रगती होत चालली, सगळ्याची प्रगती होत चालली. सगळ्यांनी असंच चांगलं वागा, चांगलं राहा ही ईश्वर चरणी प्रार्थना करते व झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.